श्रद्धा, परंपरा आणि आशीर्वाद यांची सांगड घालणारं एक मंदिर भोसलेवाडी आनेजवळ जुन्नर तालुक्यात आहे. अगदी आजही भक्तांच्या मनात हे मंदिर अपार श्रद्धा जागवतं. असं सांगितलं जातं की मंदिरातील देवीचा तांदळा हा स्वयंभू असून तो कोकणातून एका टोपलीत इथे आला. देवीला हे स्थान इतकं प्रिय वाटलं की ती इथे स्थिरावली. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण आलेलो आहोत कोतुबाईच्या मंदिराच्या इथे आणि आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणाबद्दल आणि या देवीबद्दल संपूर्ण महात्म्य समजून घेणार आहोत. तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. तर पुण्यावरनं जेव्हा आपण जुन्नरला किंवा आळेफाट्याला यायला निघतो तेव्हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मध्ये जो आपल्याला चाकण MIDC जो एरिया लागतो तिथे प्रचंड अशी ट्रॅफिक असते. त्यामुळे ठरवलं होतं की पुण्यावरनं आपण जवळजवळ 3-3:30 वाजता निघूयात, पण ते काही जमलं नाही ठरल्याप्रमाणे. पण काही हरकत नाही, आपण 6-6:30 वाजता निघालो आणि तसं वेळेतच 3 तासामध्ये आपण इथपर्यंत पोहोचलोय. सगळ्यांना घरी सांगितलं होतं की आम्ही सकाळी 5-6 वाजता घरी असू असं सांगितलं होतं. त्याच्यामुळे सगळेजण प्रचंड अशी वाट बघतात की कधी पोहोचूयात. आणि आता जास्त वेळ नाही आहे, 7-8 मिनिटांमध्ये घरी पोहोचतोच. आपल्याला ना आता समोर एक पालखी पाहायला मिळते. माझ्या मते आता ते ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी सोहळा आहे ना, तिकडेच ही लोक चालली असतील. श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर. अच्छा, त्यांचे झेंडे किती छान दिसत आहेत ना. ही संत कवी महिपती महाराजांची आहे पालखी. आणि ते ना विसाव्याला थांबले. आणि आणखी बघ तिकडे एक मागे पाण्याच्या पलीकडे. आता ही नाही आपल्याला दिसणार, ही नाही दिसणार आपल्याला. दाखव चिनी मिनी बोर. आलो 1-2 मिनिटं. येता नाही ना तुम्ही. झाड मोकळं व्हायचं सगळं. घेतलं. समोर आपल्याला हरिण पण पाहायला मिळत आहे. हे बघ पुढे ते काळवीट पळतंय ना, काळवीटच आहे. हो, किती जोरात पळते ते. आणि हे बघ इकडे दिसतंय का आर्या? दिसतंय. किती उभे आहेत? काउंट करा. 4 आहेत ना. अजून एक 5. कुठे 5? 5 काळवीट. 5 दोन घाबरून पडायला. आता आपण घरून निघालोय आणि त्या मंदिराकडे चाललोय. त्या चिल्ड्रन पार्टी पण आहे आपल्या बरोबर आहे. हाय करा. तर मंदिराकडे निघालोय आपण आणि वाटेतच आपल्याला हरिण आणि काळवीट पाहायला मिळालं. इकडे खूप सारे हरिण आणि काळवीट आहेत. त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस कोल्हे, तरस हे पण आहे. तर ते पण आपण बघू, आपल्याला रात्री बघायला मिळतंय का. आणि आता मंदिराकडे चाललोय. जागृत देवस्थान असलेल्या कोतुमाता म्हणजे कोतुबाई यांचं जे देवस्थान आहे तिथे आता आपण आलो आहे आणि आता आपण मंदिरामध्ये जाऊयात. चला. तिथे खाली जे आहे ते कोतुबाईचं मंदिर आहे. या पायऱ्या चढून आता आपल्याला खाली जायचं आहे आणि तिथे जिवंत पाण्याचा झरा आहे. तर आता आपण सगळं बघूयात. भरपूर उंच आहे, म्हणजे खोल आहे खाली जायला. मात्र इथूनच आपल्याला ना पाण्याचा आवाज ऐकायला येतोय. म्हणजे पाण्याचा झरा किती
ज्वलंत आहे ना तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आणि आता इथे कोण बसले? बाळा तुझं नाव काय बोललीस? शिवान्या, हो ना? माझ्या लक्षात आहे. तर शिवान्या काय करते? पाण्यात खेळते? नाही? व्हेरी गुड. तर इथे ना जिवंत पाण्याचा झरा आहे आणि असं म्हणतात की अगदी उन्हाळा पावसाळा सगळ्या ऋतूंमध्ये अगदी 12ही महिने भले कुठे पाणी असो वा नसो, अगदी म्हणजे असं प्रॉब्लेम झाला की कुठल्याही इथल्या परिसरामध्ये पाणी नाही आहे, अगदी टँकर आणण्याची वेळ येईल, मात्र ह्या परिसरामध्ये हा जो पाण्याचा झरा आहे, देवीचा पाण्याचा झरा, तो कधी आटत नाही. इव्हन हे जे बांधकाम आपण बघतोय, भलं मोठं जे मंदिराचं बांधकाम झालेलं आहे, तर ते बांधकामसुद्धा ह्या पाण्याच्या झऱ्यावरच झालेलं आहे. एवढं ह्या देवीचं आणि या झऱ्याचं जे आहे इथल्या महात्म्य आहे. आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूयात. देवीच्या आगमनानंतर इथल्याच परिसरात एक पाण्याचा झरा उगम पावला आणि हा झरा म्हणजेच देवीच्या आशीर्वादाचं प्रतीक मानला जातो. या झऱ्याचं पाणी तीर्थस्वरूप असून श्रद्धेने ते पाणी ग्रहण करणारे भाविक आजही देवीच्या कृपेचा अनुभव घेतात. पंचक्रोशीतील भोसलेवाडी, कारेवाडी, पेमदरा आणि आसपासच्या गावांसाठी हे मंदिर श्रद्धास्थान आहे. आपण कोतुबाई मंदिर इथे आलो आहे आणि आपल्याला इथे सिंधुताई भोसले ह्या भेटल्यात. तर ह्या कोतुबाई मंदिराबद्दल मला जेवढी माहिती आहे ती ही की जे सवाष्ण वगैरे बायका आहेत किंवा ज्यांची छोटी मुलं आहेत त्या मोस्टली इथे येतात. तर याच्या व्यतिरिक्त आणखीन काय माहिती आहे या मंदिराबद्दल? किंवा जेव्हा आपण सुरुवातीला येतो तिथे आपल्याला पाण्याचा झरा पाहायला मिळतो, म्हणजे ते उन्हाळा पावसाळा सगळ्या वेळेस ते कधीच आटत नाही. याच्या व्यतिरिक्त या ठिकाणाचं आणखीन काय महत्त्व जे म्हणजे मला माहिती नाही आहे? ज्याला मूल होत नाही त्याला मूल देते. अच्छा. बरं जागृत येते, काही अशी मूर्त नाही बसवली. अच्छा, म्हणजे ही मूर्ती बसवलेली नाही, स्वयंभू आहे. स्वयंभू मूर्ती आहे ती कोकणातून आलेली. मी तिथे आरती वाचली, कड्याला बसलेली ती. कोकणातनं कसं काय आली? मी तिथे आरती वाचली तेव्हा माझ्या लक्षात आलं. ती पाटीत आली मानाच्या धनगराच्या पाटीत आली ती. अच्छा, म्हणजे ते मग तिला ते कडा आवडला ना, मग ती इथंच बसली कड्याला, इथंच बसली ती. अच्छा, म्हणजे धनगर लोकांच्या पाठीमध्ये ती आली, लमानी लोकांच्या. आणि तिला मग ह्या परिसर आवडला, मग ती त्या कड्याला बसून घेतलं. अच्छा. म्हणजे हे जे मंदिर आहे ते आता बांधलंय,
पहिलं ते डोंगराच्या कड्यालाच होती का कड्याला देवी? होती, अशी कड्याला बसली होती. अच्छा मग म्हणजे- बारीक छोटं मंदिर बांधलं आतमध्ये आहे ना, हा, हा, तेवढं हा, होतं. हा. तिथून पुढं मग मशीन आणली, खोललं ते बाजूनं. पण थोडा खडा पडला तिच्या अंगावर, थोडासा तर फार घाम सुटला ते. मग ते कोरलं मसनीनं तुटाकून मग मंदिर बांधलं. अच्छा. मग हे काम झाले. वर्षभर चाललं होते काम, वर्ष 2 वर्ष. हो का? मग सभा मंडप झाला. म्हणजे कड्यालाच जिथे देवीचं ठाणं होतं ते फक्त बाजूची जागा कोरून तिथे हे मंदिर- जागेच्या जागेवरची ती. अच्छा जागा तिला बाजूला हलवलं नाही केलं. तिला, जागेवरची ती. हलवलं नाहीये तिला. हम्म. हा. आणि मग तसंच इथे पण आपल्याला काही काही जे दगड आहे त्याच्यावर शेंदूर लावलेला आहे इथे. हा. मग ते पण ते देवीचेच रूप आहेत का ते? हा, ते आपण कसं म्हणतो लेकरं बाळ बारकाली. अच्छा अच्छा अच्छा. असं. ओके असं आहे. हम्म. आणि आता तुम्ही म्हटलात की हे मंदिर जे आहे ते आता बांधलं गेलंय, पण हे मला ना याच्या बांधकामावरनं खूप जुनं वाटतं हे मंदिर. म्हणजे तरी किती वर्षांपूर्वी बांधलं गेलं त्याला असेल? झाले 17-18 वर्ष. अच्छा 17-18 वर्षामध्येच ते त्यांनी हा. बांधलंय. 17-18 वर्ष झाली. आणि मग इथे यात्रा वगैरे कधी असते? चतुर्थीला असते चैतामध्ये. चैत्रामध्ये महिन्यात. चतुर्थीला. हा. मागे चतुर्थीला नाही चैत्र चतुर्थीला चतुर्थीला हा. यात्रा असते. कीर्तन असतं ना 7 हो का? दिवस. सप्ताह असतो, सप्ताह बसतो. जेवण असतात. आणि देवीला कौल पण लावतात म्हणे हा, ना? नाही तर शुक्रवारचं मंगळवारचं लावित आहे. अच्छा शुक्रवारचं 8ला आरती असती, 4ला पाठव रोजची आरती आहे. शुक्रवारचं 8ला असती, मंगळवारचं नसती. पण फुल लायत्यात, रविवारचं लायत्यात, मंगळवारचं लायत्यात, शुक्रवारचं लायत्यात. मग समजा कोणाला कौल लावायचं तर मग तिथे कोणी असतं का? असं मग पुजारी आहे ना. त्यांना सांगून ते कौल हा, लावतात. आपल्याला काय मनात बोलायचं ते बोलायचं. मग ते असं तुम्ही लावित्यात. म्हटलं काहीतरी ते मुखवटा काढून कौल हा लावतात हा का? हा अच्छा देवीचा जो तांदळ आहे हा, तो काढायचा. तो काढायचा. मग फुल लावायचं. मग फुल फुल झाल्याच्या लावायचं. नंतर लावायचं. मग आपल्याला जर पावत असली ना ती उजच देणार. अच्छा बाहेर काही डॉक्टर बिक्टर करायचं असलं ती डावं देणार. अच्छा. एखादा आजारी हा, असं पार लई ती पावणारी लई. म्हणजे उजवं देव किंवा डावं देव हा. पण ती तुम्हाला बरोबर न्याय देते हा. की तुम्ही काय केलं उज पाहिजे देते ते. तुम्हाला. तिचा जर गुन्हे आला ना तुम्हाला उजच देणार ती. आणि तिचा गुण नसन येत तर ती डॉक्टर डावं वगैरे करायचं तर ती डावं देणार. हा, देणार. डावं देणार. अच्छा. हा. आणि ह्या पाण्याचा झरा म्हणजे खूप जेव्हापासून देवीच्या ठाणे तेव्हापासून हा, तिचं पाऊल होतं पहिले तिथं. पाऊल होतं ना, हा. ते पाऊलाच्या ठिकाणी आता जिरा केलाय खोल. नाही तर पाऊल होतं तिचं. अच्छा देवीचं पाऊल पण होतं हा. तिथे. तिथे आता झरा मग केलाय. पाऊल पडलं आणि पाणी निघलं. ते कोणालाच सांगता येणार नाही पाणी कुठून आले आणि काय आतापर्यंत कोणाला सांगता नाही येणार. तिचं पाऊल तिथं टेकलं आणि पाणी निघलं. अरे बापरे. पण हे मंदिराचं काम झाल्याच्या नंतर मग जिरा खोल केला. हा, हा, हा. नाही तर असं होतं, गोल होतं आपलं थोडं कळशी हो का? बुडायची बघतोय. अच्छा अच्छा. आता नळी भरून चालली खाली पुलाकडून. हो ना इकडे पण असं अगदी झरा झालाय म्हणजे हा. चांगलंच पाणी. नळी गाडून तिकडे काढलेली ना, हो. खोल जिरा केलाय आता. अच्छा. गेल्या वर्षी इथं 3ऱ्या दिवसाची बाई शिवली होती. 11 दिवस पाणी नाही आलं. मग आम्ही हवा घेतली पुजाऱ्याला. मग त्यांनी ना त्या हवावाल्यानी सांगितलं का जिरा साफ करा, लिंबाच्या पाल्याने धुवून अगरबत्ती लावा, नारळ फोडा, 11 दिवसाच्या नंतर पाणी येईल. तिकडं जिरा आटला, इथं पाणी निघले. हो का, इथं पाणी तसं आटलं नाही. हो का? तिकडं आटलं पण इकडं लगेच पाणी निघलं. हा 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 तिथे. हा, तिथं पाणी कपाडीच्या डोकं बघा इथे. तुम्ही. हाय का नाही? आलं 11व्या दिवशी पाणी. सत्व आता आपण एकदम देवाचं आहे. आपण म्हणतोय अंधश्रद्धा नाही. देवाचं सत्व आहे. देवाला असं नाही चालत देवाला. बरोबर आहे. आमच्या इथे आमची बाई पटांगणात इथे येणार नाही. नाही. अडचणीची बाई 4 दिवस येणारच नाही. अच्छा. आणि आली ती चानूच काय भेटून तिला काही का होईना. बरोबर आहे. ते पाण्याचं आपल्याला सांगताच नाही येणार, पर आम्हाला कळत नाही तसं. हा, हा. कुठून ये काय कोणाला सांगता येणार नाही. तिच्या याच्यावर पार बोरही घेतलं आणि जे एरी खाणले ना तिचं पाणी कोणाला भेटत नाही. हो का? हा, अच्छा म्हणजे तिच्या पाण्यावर भले तुम्ही बोर मस्त बिर पण राहतात, मस्त घेतात, पण काय नाही हाती नाही लागत अच्छा पाणी. देवाचं पाणी ते देवाचं देवाचंच, पाणी आहे हा. आणि ते येतं बरोबर पार 12 झालेल्या महिने. बाळाला तुम्ही पाणी पाजा नाही सर्दी वाना. मग इथं लई पंक्ती देतात, पंक्तीत देतात, पावती फाडत्यात. 4-4, 5-5 हजाराच्या पंक्ती पैसे हो, हो. पावत्या देतात. बरोबर. ज्याला अनुभव आहे ना त्याला. पण ती पावणारीच आहे देवी. मला हे खूप विशेष वाटलं की
कोकणातली देवी आहे ती इथे आलेली. कोकणातलीच आहे. पण ती लामानाच्या तांड्यामध्ये त्यांच्या पाठीत आली. पाटीत आली. तिला इथं आवडली जागा ती कड्याला बरोबर आहे. ते लोक इकडे तिकडे जात हा, असतात हा. नाही का, मग तेव्हा त्यांच्या पाठीमध्ये ती आली. हा. मग हिला आपण कड्यावरची देवी पण काही काही लोक म्हणतात ते कड्याची आई. असंच आहे ना, कड्याची आई, कड्यावरची कड्याची आई. बरोबर आणि आहे. तिचं पाय तिथं टेकलं तिथंच पाणी निघलं. अच्छा. पाणी प्यायला उतरले तिथं टेकलं तिथंच पाणी निघलं. बघा आता मी इतके वेळा आले होते पण मला साधं माहिती होतं की देवीचं महत्व काय, पण एवढं मला माहित नव्हतं. ते तुमच्यामुळे मला आता कळालं. आणि मग तुम्ही इथे पुजाऱ्याचं काम हा. करता, किती वर्षापासून करता? आम्हाला 2-4 वर्ष झाली. आमच्यात पहिली 7 वर्ष होती. आता 4थं वर्ष. मग तुमचं परंपरागत असेल हे तसं तुम्ही नसतं. काम कर. गावाला जर पटलं तर कवरही पुजारी राहतो आणि पुजाऱ्याला हे झालं परडलं तर ते कवरही राहतात. असे चांगली सेवा केली ना कवरही राहत. अच्छा अच्छा अच्छा. असं त्याच्यात. पण तुम्हाला वर्षाला किती लोक देतात? आम्हाला वर्षाला काय 11,000 रुपये आहेत फक्त. अच्छा. पण आम्हाला वर्षाला आहे ना 60, 70, 80 होऊन राहील. 2 पाहिल्या धान्य. हा हा. मग मग ते परवडतं. 10-11 पोती जमा ते हो. सरण महिन्यामध्ये 5-6 पोती जमा ते हो. जायतात. काय नाही आणि देवाचं वटी केलेलं काय काय आणायची वाईट आहे? होताई? ब्लाऊज पीस वटी. अहो वटी ती दुसरी नसती का, तिचं सगळं असतं खारी खोबरं हा. ती वटी. अच्छा अच्छा अच्छा. बाय ते माणसाला हा ती ते वटी. सर्व राहते त्याच्यात. हा हा हा, त्याच्यामध्ये बांगड्या वगैरे हा, सगळं हा, घालायचं, हा. ती देवीला उटी चालते. हा हा. ती वटी लागते. मला आहे ना सवासणी घालायचे. मग यावं घेऊन इथं इथं जर घालायचं म्हणलं एवढ्या पुरी कुठून आणा? लई माणसं इथं शुक्रवारचं मंगळवारचं या तुम्ही पटांगण भरत आहे. हसते का मुली? किती काही सवासनी किती काही बाया हा का? आणि फार सवासनी नसले तरी देवाला येणारे रीग लागते. बरं. किती काही बाया भेटत आहे सवासनीला. कुणी म्हणले ना चला हा जेव्हा हा. कोणी म्हणणार नाही नाही. नाही म्हणणार. हा. नाही म्हणणार कोणीच. तेच मला प्रश्न होता का घरी आता घाला इथं पोळ्या करतात आणू आणू इथं फार गॅस आणून पोळ्या केल्यात. ह्या आंब्यान खाली याच्या खाली आता उद्या मंगळवारी जत्रा राहते. हा. अच्छा. हा बरोबर. आपल्याला या मंदिराबद्दल त्यांच्याकडून खूप छान माहिती मिळाली. तेव्हा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि आपणही जर इकडे कधी आलात तर जरूर या मंदिराला एकदा जरूर भेट द्या. तर इथे जे आहे ते आपल्याला दगडावर छोटे छोटे असे शेंदूर असे सोडलेले पाहायला मिळतात. तर मी त्या मावशींना जेव्हा विचारलं की जसं आता हे जे देवीचं ठाणं आहे हे कड्यावरची देवी आपण तिला एक वेळेस म्हणू शकतो, कारण की तिचं जे तो जो ठिकाण होता, तो जो कडा होता डोंगराचा, तो देवीला आवडला आणि देवी तिथे स्थापित झाली. तर बाजूला हे जे आहेत बाजूलाही तो डोंगराचा कडा आहे आणि तिथे पण आपल्याला छोट्या छोट्या ठिकाणी जे आहे ना ते शेंदूर टाकलेला पाहायला मिळतो. तर ते काय एक्झॅक्टली, तर मावशींनी सांगितले की जसं स्त्रियांना बाळं असतात तसं देवीची जी छोटी छोटी बाळं आहेत ना ती इथे आपल्याला पाहायला मिळतात. ही आहे छोटीशी शिवान्या. शिवान्या, तू काय करतेस? काय नाही. शिवान्या इथेच राहते. शिवान्या कशी गर्ल आहे? गुड गर्ल. चला, इथे ना ही छोटीशी बाळ आपल्याला भेटली आणि ती खूप क्यूट आहे. फक्त नाकात बोट नको घालू. हाय कर. हाय हाय. चला आता आपण दुसरं मंदिर बघू. इथे आणखीन एक, हे कुठलं मंदिर, कोणतं मंदिर आहे बाबू? कसलं मंदिर आहे हे? कोतुबाई. मला तर सांगितलं की मुंजाबाचं मंदिर आहे. हो, खंडोबा आहे. ओ चला आपण नमस्कार करूयात बाप्पाला. नमस्कार. नमस्कार करा. तू पण करा नमस्कार. करा करा. नाही बरं, तू कुठलं म्हटली ते? हे मुंजोबाचं मंदिर आहे. त्याच्यानंतर आणि हे जे आहे काय म्हणतात, काय काय म्हणतात? वर जाणे. जिन्यात चढून वर जाणे. हा बोला, काय म्हणतात अजून? ते नाव आहे ना. आपण वर जायचं का, बघायचं काय? हा चल. तर इथे जे आहे इथे मागे मंदिर आहे. तर आपण इथे बघू ना
तर सॉरी हो हो हो, आपण आता इथेच बघूयात. तर हा जो आहे ना एक प्रकारचा डोंगरच होता आणि त्या डोंगराच्या कपाराला देवीचं ठिकाण होतं. तर दगड होता आणि त्या दगडाला म्हणजे जो कपार होता म्हणजे जे डोंगराचं जे कडा होता त्याला देवीचं ठिकाण होतं. आणि नंतर गुळ झाला. काय झाला? गुडू झाला म्हणजे देव झाला. मग लोकांनी तिथे मंदिर बनवायचं ठरवलं. मग तिथे मंदिर बनवायला गेले. पण जेव्हा चुकून तो एक जो खडा होता तो देवीच्या अंगावर पडला, त्याच्यानंतर देवीला घाम आला होता असं म्हणतात, हो की नाही. मग लोकांनी काय केलं की जो कडा होता ना त्याच्या फक्त देवीचं जे ठिकाण होतं त्याच्या फक्त आजूबाजूलाच असं तो कोरलं मेन ठिकाणी आणि मग तिथे हे मंदिर बनवलं. आणि त्याच्यानंतर त्याने ते पाऊस आल्याच्या नंतर ते घर भिजलं. हो असं झालं. अरे बापरे, बघा मला काय माहिती नाही आहे, आजीला पण काही माहिती नाही, तेवढं शिवान्याला माहिती आहे, हो ना. चला जायचं आता खाली. आता ते मंदिर. आता कोणतं मंदिर? तू पायात काही घातलं नाही आहेस, चल आपण खाली जाऊयात. मंदिरातलं वातावरण आधीच शांत आणि पवित्र होतं. पण त्या क्षणी तिथे मला एक छोटीशी मुलगी भेटली. तिचं वय अंदाजे 2 ते 3 वर्षाचं असावं आणि ती खूपच चंचल आणि गोड होती. तिच्या त्या निरागस हास्याने आणि खेळकर स्वभावाने माझं मन जिंकून घेतलं. मंदिरातील त्या आनंदाला या चिमुकलीच्या भेटीने एक आणखीनच वेगळा गोडवा मिळाला आणि त्यामुळे माझा आनंद आणखीनच दुपटीने वाढला. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कोतुबाईच्या मंदिराबद्दल आणि याच्या स्थापत्याबद्दल, त्याचबरोबर इथल्या महात्म्याबद्दल संपूर्ण माहिती समजावून घेतली. त्याचबरोबर आपल्याला इथे एक छोटीशी गाईडही भेटली. बाबू तुझं नाव काय बोललीस? शिवण्या दत्ता भोसले. शिवन्या दत्ता भोसले ही छोटीशी गाईडही आपल्याला इथे मिळाली. तिने आपल्याला खूप छान माहिती दिली आणि एवढंच काय तर आमचं खूप छान असं एंटरटेनमेंटही केलं. सो थँक्यू सो मच शिवन्या, मला तू खूप आवडलीस. आणि आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी ही काही माहिती पाहिली, जी बघितली माहिती, ती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूच अशा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय करा. काय